महिला कबड्डीपटूने नागपूरच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव टाउनमध्ये कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली। आर्थिक अडचणी, नोकरीच्या आमिषाने झालेली फसवणूक आणि लग्नानंतरचा वाढता मानसिक छळ यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। अंधेरीतील सहार मार्गावर टपाल वसाहतीत 4-5 पूर्ण वाढीची झाडे एका कंत्राटदाराने तोडल्याचा आरोप आहे। संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र अद्याप गुन्हा नोंद न झाल्याने पर्यावरण प्रेमीत संताप आहे। अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले। त्यांनी विधान भवनाच्या पायरीवर कापसाच्या माळा गळ्यात घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आर्य वैश्य महामंडळासाठी जाहीर केलेला 10 कोटींचा निधी न मिळाल्याने समाजात संताप उसळलाय। निवडणुकीत महायुतीने आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून निधी दिला असल्यास तो कुठे गेला असा सवाल समाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांना केलाय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव वयाच्या 95व्या वर्षी यांचे सोमवारी रात्री निधन झाले। हमाल, रिक्षा चालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ही त्यांची ओळख होती। राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक होणार आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नवीन नियमावली जाहीर केली असून पक्के लायसन्स मिळवण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट अनिवार्य केली आहे। महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसोबत जोडलेली काही कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे। संबंधितांवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्यामुळे हा मुद्दा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली। पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात गेल्या काही काळात मद्यधुंद चालकांमुळे बस अपघात वाढले आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रत्येक बसमध्ये ब्रेथ अॅनालायझर इग्निशन सिस्टम बसवण्याचा प्रस्ताव आणला आहे। बुलढाण्यात एसटीच्या विशेष तपासणीत मोठा भांडाफोड झाला असून 65 बसेसच्या तपासणीत प्रवाशांकडून 75 बनावट दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे जप्त झाली। अशी फसवणूक पुन्हा आढळल्यास थेट गुन्हा नोंदवण्याचा इशारा देण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे। राज्यातील 80 लाख महिलांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने सरकारने मुदतवाढ दिली आहे। फेब्रुवारीपासून फक्त ई-केवायसी केलेल्यांनाच योजना सुरू राहील, तर बाकींचे पैसे थांबणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।